सगळ्या उपस्थित पतपेढ्यांच्या संचालक मंडळाला आणि उपस्थित त्यांचे CEO MDजना हा दुसरा सेशन सुरू करण्याच्या आधी थोडंसं एक रिकॅप घेऊन देतो. त्याची आवश्यकता अशासाठी की आपण पहिल्या डिस्कशनमध्ये असं पाहिलं की फिनटेक पार्टनरशिप्स कशा व्हायला पाहिजेत, नवीन वेज कस्टमर सर्व्हिस आणि ग्रोथसाठी काय काय पतसंस्था त्यांच्या मार्गाने सांभाळू शकतात, वाढवू शकतात, पुढे नेऊ शकतात. तर ह्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत की AI म्हणजे काय, डाटा ॲनालिटिक्स म्हणजे काय, सायबर सिक्युरिटी हे का महत्त्वाचं आहे आणि सेक्युअर्ड क्रेडिट सोसायटी म्हणजे काय आहे, काय असलं पाहिजे. तर आपल्याबरोबर जे आज पॅनलिस्ट आहेत त्याच्यामध्ये भाले सर आहेत, वाणी सर आहेत, नाईक सर आहेत, पंकज देव आहेत आणि अविनाश मोरे आहेत. तर ह्या प्रत्येकाचा काहीतरी वेगळा एक्सपर्टाईज आहे. मी त्यांना असं सांगेन की त्यांचं थोडंसं शॉर्टमध्ये पहिल्यांदा एकदा इंट्रोडक्शन पण करून द्यावं सगळ्यांनी, की त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, कुठल्या बॅकग्राऊंडनी येतात, त्यांचं बिझनेस काय आहे, त्यांचा बँकेचा बिझनेस सांगितला तरी चालेल, त्याची अपॉर्च्युनिटी त्यांना आपण देऊया. दुसऱ्या पुढच्या विषयामध्ये आपण त्यांना असे प्रश्न काही विचारू. त्या प्रश्नांमधनं मी असं म्हणेन की तो प्रश्न विचारायला आपण पहिले सुरुवात करू. त्या प्रश्नाला जे उत्तरं देतील किंवा मला ज्यांच्याकडनं ते उत्तराची अपेक्षा आहे त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन करून द्यावं. सर्वप्रथम मी विश्राम दीक्षित, डोंबिवली नागरी सहकारी बँकेमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करतो. गेले 36 वर्ष मी बँकिंगमध्ये आहे. TJSB ते डोंबिवली नागरी असा एक परत सर्कल माझं पूर्ण झालेलं आहे आणि ऑल अक्रॉस बँकिंग प्रोडक्ट्समध्ये, बँकिंग सर्व्हिसेसमध्ये मला एक्सपिरियन्स आहे. बँकरना हा कधी एक्सपर्ट होऊ शकत नाही किंवा पतपेढीमध्ये काम करणारा माणूस हा कधी एक्सपर्ट होऊ शकत नाही, कारण ना रोजचंच काम त्याचं वेगळं आहे, रोजचं येणाऱ्या गोष्टी समोरच्या वेगळ्या आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू की 36 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. माझा पहिला प्रश्न आहे, AI ML हे लेंडिंग आणि NPAच्या दृष्टीने कसं असू शकतं, आणि ह्याच्या मला प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे भाले सरांकडनं. आणि ते समजवताना त्यांनी सोप्या भाषेमध्ये AI म्हणजे काय समजावून द्यावं, कारण AI म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण मोबाईलमध्ये, जसं मी आत्ता बघितलं की ह्या पॅनलवरती काय प्रश्न विचारले पाहिजे तर ते प्रश्न पण तिथे येतात. असा गोंधळ व्हायला नको म्हणून ते नक्की AI म्हणजे काय ते आपल्याला समजावून देतील. धन्यवाद सर. नमस्कार, मी अजित भाले. माझं स्वतःचं बॅकग्राऊंड हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधलं आहे. मी इंजिनियर बाय प्रोफेशन आणि मेटारेव सिस्टम्स आणि कोफिनिटी सिस्टम्स अशा 2 सॉफ्टवेअर कंपनीज, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ह्या क्षेत्राला धरूनच आम्ही ह्या बांधलेल्या कंपन्या आहेत. त्याचा मी फाउंडर आहे. मी आता प्रश्नाकडे वळतो आणि त्याच्या आधी थोडंसं एक बॅकग्राऊंड देतो. इनफॅक्ट मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये मी काही कारणास्तव मला ऑस्ट्रेलियाला जाण्याचा योग आला आणि तिथे ऑनलाईन शॉपिंगचा एक एक्सपिरियन्स मी माझ्या भावाबरोबर करताना, माझी कंपनी बँकेच्या आणि पतसंस्थांच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे मी तो एक्सपिरियन्स जवळून पाहण्याचा मला योग आला आणि त्यातनं असं दिसून आलं की तिथल्या पतसंस्था, ज्याला म्युच्युअल्स असं म्हणलं जातं, क्रेडिट सोसायटी, क्रेडिट युनियन्स किंवा म्युच्युअल्स, तर ह्यांचा समावेश ऑनलाईन वेबसाईटमध्ये होता, जे की परचेस करताना तुम्हाला एक छोट्या व्हॅल्यूचं लोन पाहिजे असेल तर ते लोन तुम्ही ऑनलाईन परचेस करतानाच स्वतःसाठी घेण्याची व्यवस्था होती. आणि त्याच्याने माझी कुतूहलता खूप वाढली की ह्याच्यासाठी आपण काय करू शकू. तर आता एक थोडंसं ब्रॉड पिक्चर आपण भारतातलं पाहूया. आपली वित्तीय व्यवस्था जी आहे ती बँका, पतसंस्था आणि NBFCs आणि याच्याशिवाय SSG आणि MFI अशा स्वरूपात डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. तर भारतामध्ये कमर्शियल बँका म्हणल्या तर साधारण 100च्या आतमध्ये आहेत. कोऑपरेटिव्ह बँका म्हणलं तर आपल्याकडे अर्बन कोऑपरेटिव्ह बँका साधारण 1400च्या वर आहेत. डिस्ट्रिक्ट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँका म्हटलं तर साधारण 350च्या वर आहेत, 371 टू बी प्रिसाईज. आपण जर पतसंस्था म्हटलं तर 80-85 हजार आहेत भारतभरात. प्रायमरी ॲग्रिकल्चरल सोसायटीज म्हटलं तर 1,05,000च्या आसपास आहेत. ह्याच्यानंतर NBFCs पाहिल्या तर साधारण 8 ते 9 हजार NBFC भारतामध्ये ऑपरेशनल.
आणि या व्यतिरिक्त MFISSG म्हणलं तर काही लाखांमध्ये त्या संस्था आहेत आणि या सगळ्या वित्तीय पुरवठा करतात कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा. आता प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये रेग्युलेटेड वित्तीय संस्था आणि अनरेग्युलेटेड वित्तीय संस्था अशा दोन प्रकारे सरकारला त्या बघण्याची सवय आहे. पण त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत का टेक्नॉलॉजी दृष्टीने? तर बिलकुलच नाही. प्रत्येक माणसाला, ज्याला कोणाला बॉरोवर बनायचं आहे, ज्याला कोणाला तरी कर्जाची मागणी करायची आहे, त्यांना त्याच कागदपत्रांची व्यवस्था असते. फक्त त्या कुठल्या संस्थेच्या तुम्ही दाराशी जाऊन उभे राहता त्यानुसार थोड्याफार पद्धती बदलतात. हे बघताना आपल्याला ॲनालिसिस करण्याची गरज वेगळी आहे का? तर ती पण फारशी वेगळी नाही आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब मात्र नक्की कॉन्ट्रीब्यूट करते की आपल्याला येणारा कर्जदार हा माहितीतला आहे का. ही विश्वासार्हता वाढवणारी गोष्ट असते, त्याचा आपण नेहमीच समावेश करतो. पण बाकीच्या गोष्टी कागदोपत्री बघण्याचीच आपल्याला गरज असते. तर आता हे करताना बऱ्याच आमच्यासारख्या सॉफ्टवेअर कंपनीज कुठलं सॉफ्टवेअरच्या मार्फत तुम्हाला हे करण्याची व्यवस्था करून देतात. याच्यात CBS सिस्टम असेल, याच्यात पेमेंट करण्या आधीच्या सेशनमध्ये बरेचसे प्रश्न, पेमेंट सिस्टम कशी पतसंस्थांना आपण देऊ शकतो असे आपण बरेच प्रश्न ऐकले. ह्याच्यात लोन ओरिजिनेशन सिस्टम म्हणजे माझा कर्ज पुरवठा करण्याचा जो अंतर्गत प्रवास असतो, पहिला कागद पतसंस्थेत येण्यापासून ते कर्ज खातेदाराच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यापर्यंत, हा प्रवासासाठी काही सॉफ्टवेअर लागतं का? आणि ते झाल्यानंतर काही विविध प्रकार येतात का? तर असे बरेचसे अनेक प्रकार असतात आणि आम्ही एक गोंधळ उडवणारे अशा प्रकारे त्या प्रॉडक्टचं तुम्हाला डिस्क्रिप्शन देत असतो की माझं प्रॉडक्ट चांगलं कसं आणि त्यातला माझा छोटा केलेला कारभार कसा तुमच्या उपयोगाचा आहे. आणि ते वापरात आल्यानंतर आपल्याला बरेचसे असे प्रश्न पडतात की ह्याची जुळवणी कशी करायची. आतमध्ये वेगवेगळ्या तोही एक प्रश्न होता आधीच्या सेशनमध्ये की जेव्हा मल्टिपल वेंडर्सचं प्रॉडक्ट, POCचं प्रॉडक्ट असो, ते दुसऱ्याच व्यवस्थेशी जोडायचं कसं, हे मोठे प्रॉब्लेम्स असतात. तर हे करताना आपल्याला सगळ्यात मोठा तोटा जो होतो किंवा सगळ्यात मोठा धोका जो होतो तो असतो ॲक्च्युली आपला कर्जदार जो आपल्याकडनं कर्ज घेतो त्याच्याकडे बघण्याची प्रक्रिया. मात्र ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपला वीकनेस तिथे असतो आणि ते बघताना आपल्याला काही टेक्नॉलॉजीजची गरज पडते. इनफॅक्ट टेक्नॉलॉजीला आपण एक वेंडर आणि आम्ही बायर असं रिलेशनशिप किंवा पार्टनर आणि बायर असंही रिलेशनशिपची फारशी अशा दृष्टीने बघण्याची गरज नाही आहे. ह्याला आपण आता युटिलिटी म्हणून बघितलं पाहिजे. आपण आपल्या ब्रँचेसमध्ये पतसंस्थांच्या कधी इलेक्ट्रिसिटी कधी कशी प्रोव्हाइड करतं बघतो का? त्याच्यासाठी खर्चाची तरतूद करतो. टेलिफोन पाहिजे असेल, आपल्या अधिकाऱ्यांना आपण मोबाईल फोन देताना त्यांचं मोबाईल फोनचं चार्जिंगचे पैसे सेल्सच्या दृष्टिकोनातून देतो का? तर देतो. आपण इतर कुठल्या व्यवस्था आपल्या एम्प्लॉय बेसला करून देतो का? तर देतो. तर आता सॉफ्टवेअर हे मागच्या 15 वर्षात झपाट्याने असं स्थान ग्रहण करतं आहे सगळ्या क्षेत्रात, नुसतं पतसंस्था नाही, पतसंस्थाला स्पेशली, कारण मनी मुवमेंट त्या क्षेत्रात नव्हतं. तर सॉफ्टवेअरला युटिलिटी म्हणून बघायला पाहिजे, ही एक पहिला मुद्दा. आता सॉफ्टवेअरला युटिलिटी म्हणून बघायला पाहिजे तर त्या युटिलिटीचे आपल्याला काही पैलू कळाले पाहिजेत की त्याचा उपयोग कसा करायचा. आणि त्याच्यामध्ये लोन हा पतसंस्थांचा वाढीचा विषय असल्यामुळे तिथे येणाऱ्या कर्जदाराला योग्य पद्धतीने बघायची व्यवस्था अशीच ती युटिलिटी असली पाहिजे. म्हणजे काय, तर आपण कागदपत्र जमा करतो तेव्हा ते कागदपत्र ओरिजिनल आहेत का? सगळ्यात आधीचा मुद्दा. आपण डिजिलॉकर बोलतो, आपण आधारचं ऑनलाईन वेबसाईट बोलतो, पॅन कार्ड बोलतो, पण आपण कागदपत्र जमा करताना सगळ्या गोष्टी मॅन्युअली घेतो. आता मॅन्युअली घेतलेली गोष्ट ही ऑटोमॅटिक पद्धतीने आली आहे का? तर माहिती नाही. नंबर 1. तर कागद गोळा करण्याची प्रक्रिया ह्याच्यामध्ये काही सहभाग असतो ह्या टेक्नॉलॉजी युटिलिटीजचा. दुसरा सहभाग असतो ह्यांची तपासणी, छाननी कशी करावी. छाननी करताना जिथे कुठे आपल्याला सिक्युरिटी दिली गेलेली असते तिथे आपल्याला योग्य पद्धतीने ते करता येतं, कारण कोणीतरी आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन करून देतं. पण जिथे सिक्युरिटी तशा प्रकारची नसते, अनसिक्युअर्ड लोनमध्ये की पर्सनल लोन आहे किंवा अजून इतर प्रकारचं बिझनेस लोन आहे, तिथे आपल्याला फायनान्शियल डॉक्युमेंटची छाननी करायला लागते. तर दुसऱ्या प्रकारचे युटिलिटीज ह्या त्याच्यासाठी लागणाऱ्या असतात. आणि तिसरं असतं आपली अंतर्गत व्यवस्था पळापळीची होऊ नये. म्हणजे कसं, तर लोन आपल्याला ग्रँट करता येतं, देता येतं आहे, पण आता त्याचे फॉर्म्स कुठे आहेत,
त्याला लागणाऱ्या सह्या कुठं घ्यायच्या आहेत, त्याच्याबरोबर लागणारे ॲफिडेविट्स कोणते आहेत, तर ह्याची युटिलिटी नावाची व्यवस्था. ह्या सगळ्या गोष्टींना जर एकत्र बांधलं आपण तर त्याला आपण लोन ओरिजिनेशन सिस्टीम असं ढोबळमानाने नाव देतो. आता ही झाली प्रक्रिया लोन आपण सुरुवातीला द्यायचं की नाही याचा निर्णय घेण्यासाठी, आणि लोन द्यायचं ठरवल्यानंतर ते कशा पद्धतीने आपल्या सिस्टीममध्ये ठेवायचं की नाही. आता हे करताना आपण कागदोपत्री व्यवहार बघतो आणि काही लोकांच्या मुलाखती घेतो आणि त्यातनं त्या लोकांचं साधारण आपण एक स्वरूप ठरवतो की हे आपल्याला एका रिलायबल माणसाच्या आधी दिलेलं लोन आहे की नाही. पण आजकालचे सॉफ्टवेअर जे आहेत ते खूप स्मार्ट आहेत. हे केलेले इंटरव्ह्यूज त्यांना वाचता येतात, हे कागदपत्र देखील वाचता येतात. आणि अशा प्रकारच्या व्यवस्था ज्या बांधल्या जातात ते विश्राम सरांनी हा जो मुद्दा काढला आहे, AI म्हणजे काय, मशीन लर्निंग म्हणजे काय, किंवा आपण ChatGPT असं ढोबळमानाने त्या AIला म्हणतो. तर ChatGPT म्हणजे AI नाही. ChatGPT ही संवादाची नक्कीच व्यवस्था करून देतं आणि आपल्याला एक जनरल माहिती जी असते, कुठल्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल तर त्याचं थोडंफार आपल्याला स्वरूप समजून देण्याची मदत जरूर करतं. पण वित्तीय संस्थांना स्वतःचं असं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सॉफ्टवेअर वापरायला लागतं आणि आत्ताच्या काळात त्याची गरज खूप जास्ती आहे. जर आपल्याला नवीन कस्टमर बेस समजून घ्यायचा असेल, नवीन मेंबर बेस पतसंस्थांचा, जो की आपल्या अगदीच जवळचा नसू शकतो आणि कोणाच्या रेफरन्सने आलेला असतो, तर त्याला समजून घेताना त्याचे पॅटर्न्स बघण्याची प्रक्रिया ही बिहेवियरमधनं कळते. आणि दोन प्रकारचे बिहेवियर मी आत्ताच इंडिकेट केले. एक आहे मुलाखतीतनं घेतलेलं बिहेवियर, दुसरं आहे कागदोपत्री बिहेवियर. तर इथे ज्या व्यवस्था बांधल्या जातात त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणू, आणि ती एका कस्टमरपुरती मर्यादित नसते. अशी जी व्यवस्था बांधली जाते ती तुमच्या मेंबर्ससाठी वेळोवेळी झालेले संवाद समजावून घेऊन त्याचा एक सार काढते आणि तो सार तुम्हाला दुसऱ्या कस्टमरकडे बघताना त्याचा वापर करता येतो, आणि म्हणून त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणलं जातं. तर आता एक शेवटचा एक छोटा मुद्दा करतो आणि मग थांबतो बाकीच्या लोकांना बोलण्यासाठी. ह्याच व्यवस्थेचा वापर कर्ज वितरण केल्यानंतर सुद्धा आपल्याला करता येतो, जो की आपण लोन मॉनिटरिंग असं त्याला म्हणूया. तेव्हा दर महिन्याला त्या कस्टमरचं फायनान्शियल बिहेवियर कसं आहे, त्याचं वर्तणूक कशी आहे, वित्तीय व्यवहारांची त्याच्या स्वतःच्या बाजूला, हे सुद्धा बघणं एक गरजेची गोष्ट बनून गेलेली आहे. आणि त्या बाजूला देखील पूर्ण कर्जदारांचं असं बिहेवियर बघणं, ही व्यवस्था वेळोवेळी करणं, हे सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाच्या व्यवस्थेला धरून आपल्याला करता येतं. ह्याच्यावर येणारे आपले पुढचे मुद्दे आपण मांडूयात, पण सुरुवातीला हे सोप्या भाषेत मला असं सांगावं. धन्यवाद भाले सर, एकदम सोप्या भाषेत तुम्ही समजावलं आहे. प्रश्नोत्तरांच्या काळात आपण जरूर त्याच्यावरती प्रश्न घेऊ. मी पुढच्या प्रश्नाकडे सरकतो की ह्यांनी पहिला टॉपिक आपण जो कव्हर केला ना, तो असा आहे की जे पतसंस्थांचं किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचं मेजर इन्कम सोर्स आहे, ते इन्कम सोर्स ऑटोमेट केलं तर काय होईल, ह्या विषयावरती केला. पण ना, हे ऑटोमेशन किंवा हा AIचा वापर तितकासा सफिशियंट नाही आहे. तो संपूर्ण तुमच्या ऑर्गनायझेशनला व्यापतो आणि त्या ऑर्गनायझेशनमधली कामाची वेळ कमी करतो, ॲक्युरेसी वाढवतो, आणि तुमची जी काही तयार केलेली संरचना आहे त्या संरचनेतनं असं एक ऑर्गनायझेशन तुम्हाला देऊन जातो की त्या ऑर्गनायझेशनला कुठल्याही बाहेरच्या वातावरणाचा धक्का बसणार नाही. पुढच्या विषयाकडे बोलूया आपण. त्यातलं विषय जो आहे तो प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस. आता हा शब्द सरांनी जसं पहिल्यांदा सांगितलं की नाही की असे मोठमोठे शब्दबंबाळ गोष्टी घेऊन आपण एकमेकांशी बोलत असतो आणि त्यामुळे ना त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला पटकन बोधच होत नाही. तर हा प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस कुठे कुठे वापरता येतो, लोन सोडून पण, आणि त्याच्यामध्ये पण AIचा वापर आहे, त्याच्यामध्ये पण तुमच्या ओरिजिनेशन सिस्टीम्सचा वापर आहे, त्या कशा पद्धतीच्या आहेत हे सांगण्यासाठी मी सतीश वाणी सरांना आणि अविनाश मोरे सरांना विनंती करतो. तर भाले साहेबांनी तुम्हाला लोन ओरिजिनेटिंग सिस्टीम लोन संदर्भात सांगितलं. आता एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की पुढच्या 28 दिवसामध्ये आपल्या संस्थेमधले मॅच्युअर होणारे डिपॉझिट तुम्हाला माहीत आहेत का कोणाचे? पुढच्या 3 महिन्यामध्ये कोणाचे डिपॉझिट पैसे जाणार आहेत हे तुम्हाला माहीत आहेत का? पुढच्या 3 महिन्यामध्ये कोणाची वसुली येणार आहे, डिमांड कोणाची, हे तुम्हाला माहीत आहेत का? याचा रेशो कसा मेंटेन करायचा असतो?
म्हणजे जर उद्या अशी परिस्थिती आली की त्या महिन्यामध्ये देणं आपल्याला जास्त आहे, लोकांचे पैसे परत करणं जास्त आहे आणि येणारी वसुली जर कमी असेल तर आपला ताळमेळ बसेल का? हा ताळमेळाचा प्रश्न आहे. म्हणजे 28 दिवसामध्ये जाणारे पैसे, 3 महिन्यामध्ये जाणारे पैसे आणि त्या महिन्यामध्ये येणारी वसुली, हे येणाऱ्या वसुलीमधूनच पैसे वापस करू ना आपण. आपल्याकडे सोर्स काय दुसरा पैसे वापस करायचा. तर हे जे अलर्ट्स आहे, हे अलर्ट्स आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर, आपल्याकडं तर ते जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल असतील, छोटे छोटे सॉफ्टवेअर असतात, ते आपल्याला अलर्ट देतील की ह्या महिन्यामध्ये आपले इतके रुपये जाणार आहेत, इतके रुपये येणार आहेत आणि आपल्याकडे गॅप आता शिल्लक आहे, म्हणजे आपल्याकडे सरप्लस पैसा आहे. पण पुढच्या 6 महिन्यानंतर आपले जाणारे डिपॉझिट्स आणि येणारे कर्ज कमी येणार आहेत आणि डिपॉझिट जाणार आहे. मग आपल्याला तिथं त्या पोर्टफोलिओमध्ये काम करायची आवश्यकता असते. आपण नुसते आपल्याकडची जी गुंतवणूक आहे ती जास्त व्याजदर मिळतो म्हणून दुसऱ्या बँकेत आपण ठेवतो की एखाद्या बँकेमध्ये 15 महिन्यासाठी 8% व्याजदर आहे, तर दुसऱ्या बँकेमध्ये 7% आहे, तर मग 8% आपण 15 महिन्यासाठी ठेवतो. पण त्या 15 महिन्यामध्ये जर आपण ती ठेवली आणि ठेवीदाराचे पैसे जर 6व्याच महिन्यात द्यायचे असेल तर त्या ठेवीचा आपल्याला उपयोग आहे का? तर ते अलर्ट्स आपल्याला AI मधून जनरेट होतील आणि सांगेल की तुम्हाला ही FD तुमच्या संस्थेसाठी 15 महिने न ठेवता ती 6च महिने ठेवली पाहिजे, कारण की ते पैसे तुम्हाला 6 महिन्यानंतर परत करायचे. हे AI तुम्हाला सांगू शकतं. तसेच आता सरांनी अजून एक लोनचं उदाहरण देतो मी तुम्हाला की लोनच्या संदर्भामध्ये आता असं ॲनालिसिस मिळतं की सपोज मी तुमच्याकडे कर्ज मागायला आलो आणि माझं ॲक्सिस बँकेमध्ये अकाउंट आहे, तर तुम्ही मला स्टेटमेंट मागता की तुम्ही ॲक्सिस बँकेमध्ये काय काय व्यवहार केले. हे AIचं टूल काय सांगतं की हा जो माणूस आहे ॲक्सिस बँकेमध्ये UPI ट्रान्झॅक्शन करतो, पण UPI ट्रान्झॅक्शन कुठे खर्च करतो पैसे, लिकरच्या दुकानावर करतो, कपड्याच्या दुकानावर करतो किंवा जास्त EMI पेड करतो, त्याची टेंडन्सी काय आहे कस्टमरची, हे AI अलर्ट तुम्हाला देईल. म्हणजे स्टेटमेंट त्याचं आणलं आणि स्टेटमेंट त्या AIच्या सॉफ्टवेअरमध्ये टाकलं की त्यांनी कुठल्या कुठल्या हेड खाली पैसा खर्च केला, तो पैसा तुम्हाला AI तुम्हाला जनरेट करून देईल की हा आपला पैसा हा माणूस इथं खर्च करतो आणि त्याच्यामुळं याचा लोन द्यायचं, समजा त्याची 10 EMI असतील कुठले तर ते EMI रेग्युलर आहेत की नाही किंवा टाईमवर पेड करतो की नाही किंवा त्याचं बाउन्सिंगचं रेट किती आहे, ECS बाउन्स किती वेळेस होतो आहे, ते सगळं ॲनालिसिस करून तुम्हाला एका शीटमध्ये हे सॉफ्टवेअर तुम्हाला जनरेट करून देईल आणि त्याच्यानुसार तुम्ही कर्ज वाटू शकता त्याचं की हा माणूस आपल्यासाठी फिट आहे. नंतर अजून AI मध्ये सर अजून काय प्रोडक्ट्स आहे? आपलं हे जे आहे ना, आपलं काय म्हणतो त्याला, आता हां, सध्या बँकिंगमध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण की आपण सगळे बँकर पण आहोत. तर सिस्टीम बेस्ड ॲसेट क्लासिफिकेशनच्या माध्यमातून डेली NPA मार्किंग किंवा डेली NPA आयडेंटिफिकेशन केलं जातं. ह्याच्यातनं आपल्या डेली NPA मिळतो. पूर्वी जो आपण 90 दिवसानंतर वगैरे करायचो. तर याच्यामध्येच आता अजून एक गोष्ट अशी सुरू झालेली की बिहेवियरल पॅटर्न, हे जसं त्यांनी सांगितलं की कस्टमरचे व्यवहार जे आहेत त्याच्यावर रिअल टाईम मॉनिटरिंग करून तो वर्षभर कसा त्याचा व्यवहार राहिलेला आहे. EMI त्याने भरले, आपण काय म्हणतो की 12 EMI त्याचे आले, पण 12 EMI कसे आले, केव्हा आले, राईट टाईम आले का, मग पुढे जाऊन याची शक्यता काय आहे, हा फ्युचरिस्टिक जो अप्रोच आहे हा आपल्याला AI मधून मिळतो. ह्याचबरोबरीने आपलं जे काही होणारं ट्रान्झॅक्शन आहे ग्राहकांचं, तर ह्याच्यावर सुद्धा आपल्याला MLच्या मशीन लर्निंगच्या माध्यमातून आपल्याला वॉच ठेवता येतो. जसं ज्याला आपण म्हणतो की FI इंडियाला जे आपल्याला कॅश ट्रान्झॅक्शन रिपोर्ट आहे किंवा सस्पिशियस ट्रान्झॅक्शन रिपोर्ट आहे किंवा डेली सस्पिशियस ट्रान्झॅक्शन रिपोर्ट जो आहे, तर ह्याच्यातनं आपल्याला कळतं की ते कस्टमरची रिस्क काय आहे, जे आपण त्याला हाय मिडियम लोस, म्हणजे रिस्क बेस्ड अप्रोच जो आहे ह्या पद्धतीनं आपल्याला बँकिंग करता येणं शक्य होऊ शकतं, होत आहे. धन्यवाद वाणी सर आणि धन्यवाद नाईक सर. आता पहिल्या पॅनलमध्ये आपण परत जाऊया. या पॅनलने तुम्हाला जे रिसोर्स मोबिलायझेशन आहे त्याच्यावरती ऑटोमेशन कसं पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने पाहिजे हे दाखवलं. इथे आपण सुरू केलं आहे ते त्याच्या पुढचा बेस सुरू केला आहे की त्याच्यामध्ये आपण प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिसवर आलो, लोन ओरिजिनेशन सिस्टीमवरती आलो. आता या प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिसमध्ये इन्व्हेस्टमेंटचाही काही पार्ट असतो, इन्व्हेस्टमेंटचाही काही रिपोर्ट प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिसने तुम्हाला येऊ शकतात आणि हे रिपोर्ट्स एवढं आपण पाहिलं की आपलं CBSमधनं आपल्याला हे मिळू शकत नाही. CBS असं कुठलंच इक्विप नसतं. अगदी ते HDFCचं असो, स्टेट बँकेचं असो, सारस्वतचं असो, म्हणजे फिनॅकल असो, आणखीन कुठलं ओरॅकल असो, आणखीन कुठलं सॉफ्टवेअर असो की जे आपण स्टँडर्ड समजत असू, मोठं समजत असू, हे एक हब आहे.
या हबवरती आपल्याला आपल्या पद्धतीने लागणारी सगळी सॉफ्टवेअर ही पोर्ट करावी लागतात, म्हणजे त्याच्याबरोबर इंटरॅक्ट करावी लागतात. ती इंटरॅक्शनचा बेस आपण पहिला पॅनल आणि दुसरा पॅनल मिळून बघितलेला आहे. आता एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आपली रिस्क शिल्लक राहते, ती म्हणजे सायबर सिक्युरिटी. आपण मागच्या काही काळामध्ये बघितलं की सायबर सिक्युरिटी हा मुद्दा फक्त बँकेवरती येणारा कुठल्या तरी प्रकारचा हल्ला आहे असं नाही आहे. तर आपल्या कस्टमरवर, पतपेढ्यांच्या कस्टमरवर कुठल्या ना कुठल्या तरी मार्गातनं तो जेव्हा मार्केटमध्ये जाऊन कम्युनिकेट करतोय, मार्केटमध्ये जाऊन पैसे काढणं, भरणं, घेणं याचा प्रवास करतोय, त्या प्रत्येक ठिकाणी त्याला हा प्रॉब्लेम एन्काउंटर करावा लागतोय. आणि हा प्रॉब्लेममधनं नेसेसरीली जसं पहिल्यांदा सुरुवातीला होतं का नाही, की आपण मार्केटमध्ये गेलो, आपल्या खिशामध्ये भरपूर कॅश होती आणि ती कॅश आपण गेल्यानंतर कुठेतरी आपल्याला कळलं की अरे या गर्दीमध्ये माझ्या खिशातली कॅशच गेली. ती सिच्युएशन आता वेगळ्या पद्धतीने आली. ती सिच्युएशन अशी आली की माझ्या मोबाईलमधनं ते पैसे कधी गेले, माझ्या अकाउंटमध्ये पण होते ते पण कधी गेले हेच मला कळत नाही. या सिच्युएशनसाठी काय करायचं, तर त्याची सायबर सिक्युरिटी ही स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. सायबर सिक्युरिटीवरच्या जे दोन्ही फ्रेमवर्कचे रिलेटेड प्रश्न आहेत, त्यातला पहिला प्रश्न आन्सर करतील अविनाश मोरे सर आणि अतुल नाईक सर त्याला कॉम्प्लिमेंट करतील. नमस्कार, माझं नाव अविनाश मोरे. मी देवगिरी बँकमध्ये आहे. 18 वर्षाचा माझा सायबर सिक्युरिटीचा या ठिकाणी एक्सपिरियन्स आहे. RBIने या ठिकाणी इथं जे बसलेले पॅनल्स आहे, या सगळ्या बँकांना लेवल्स याच्यामध्ये दिलेले आहेत, लेवल 1, 2 आणि 3. आणि ह्या सगळ्यांना एक फ्रेमवर्क डिझाईन केलेलं आहे की ह्या बँकांनी सायबर सिक्युरिटीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचं कंट्रोल बँकेने डिझाईन केलं पाहिजे. आता हे कंट्रोल मी सांगणार नाही, कारण आता आपण विषय पतसंस्था आणि मल्टीसेट सोसायटी यांचा आहे. इथं मी जे बघितलं तो एक्सपिरियन्स थोडा शेअर करतो. बँक ॲक्च्युली IT इन्फ्रास्ट्रक्चरवरती खूप पैसे खर्च करतात. म्हणजे जर बघितलं, आमची बँकसुद्धा वर्षाला 2 कोटी रुपये खर्च करते. एखादी पतसंस्था एवढी पैसे खर्च करू शकते का IT वरती? तर नाही करू शकत. कारण पतसंस्थेने काय केलेलं असतं नॉर्मली, की पतसंस्थेनं सगळं जे सॉफ्टवेअर आहे एका वेंडरकडे सगळं आउटसोर्स केलेलं आहे, की तुमची सगळी जबाबदारी ही तुम्ही त्या वेंडरने त्याच्यामध्ये पूर्ण करायची आहे त्याच्यामध्ये. पण ॲज अ पतसंस्था आपण पण एक असं बघायला पाहिजे की आपला डेटा ह्या वेंडरकडं पूर्ण सेफ आहे की नाही. समजा ह्या वेंडरकडं डेटा जर चोरी गेला तर आपला डेटा त्या ठिकाणी काय लॉस होऊ शकतो का, हे सुद्धा एक बघणं आपलं थोडं याच्यामध्ये कर्तव्य आहे. काही त्या ठिकाणी मी काही उदाहरणं बघितली, काही पतसंस्थेमध्ये गेल्यानंतर असं दिसलं की पतसंस्थेमध्ये कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नसते. सगळ्यात कॉमन एक प्रश्न आहे जिथं RBIने रिस्ट्रिक्शन ठेवलं आहे, किती जण एनी डेस्क वापरतात? IT वालेसुद्धा काही पर्सन असतील तिथं. CBS वेंडर काय करतो, त्याला रिमोट सपोर्ट द्यायचा असतो, बरोबर आहे. तर तो काय सांगतो, तुझ्या मशीनचा मला ॲक्सेस दे. त्याला सांगतो की तू काय कर, गुगलवरती जा आणि एनीडेस्क डाउनलोड कर. एनीडेस्क आहे का व्हॅलिड? RBIने सांगितलेलं आहे एनीडेस्क बॅन आहे, पण आपण सगळेजण वापरतो त्याला, बरोबर. अल्ट्रावेअरसुद्धा वापरतो आपण, अल्ट्रावेअरसुद्धा बॅन आहे, ठीक आहे. तर अशा काही सॉफ्टवेअर्स आहेत. आणि गेल्यानंतर काय करत होतो त्याला, आता हे युजर अवेअरनेसचा हा ॲक्च्युली एक पॉईंट आहे याच्यामध्ये, की युजरलासुद्धा या ठिकाणी अवेअर असणं गरजेचं असतं. गुगलवरती गेल्यानंतर तो त्याला माहीत नसतं, तो कुठेतरी टाकतो एनीडेस्क डाउनलोड करा आणि एक ग्रीन कलरचा टॅब दिसतो आणि तो डाउनलोड करतो. त्याच्यासोबत मालवेअरसुद्धा डाउनलोड होतात आणि आपल्या सिस्टमवर इन्स्टॉल होऊन जातात, ठीक आहे. आणि ते आपल्या कॉम्प्युटरचा डेटा आहे तो बॅकग्राऊंडला सिंक्रोनाइज होत असतो हॅकरकडे. हॅकर काय करतो, हॅकर 2 टाईपच्या गोष्टी करतो. हॅकर एक करतो की तुमचा एकचा पैसा चोरण्याचा एक प्रयत्न करत असतो, किंवा कॉम्प्युटरचा डेटा चोरी करण्याचा प्रयत्न करत असतो. कॉम्प्युटरचा डेटा चोरणार म्हणजे काय चोरणार, की अकाउंट होल्डर जे आहे त्याचा पॅन नंबर, आधार नंबर उचलणार आणि तो मार्केटमध्ये विकणार आणि तो त्याच्यातून पैसा कमवणार. तुम्हाला कळणार का त्याच्यामध्ये? काहीच कळणार नाही. तुम्हाला फक्त वाटतं आहे की माझ्या सिस्टीममध्ये एक अँटीव्हायरस इन्स्टॉल आहे आणि तो अँटीव्हायरस माझ्या सिस्टीमचं प्रोटेक्शन करतो आहे, बस एवढंच आहे. अँटीव्हायरस पण आपण काय बघतो आहे की अँटीव्हायरस फक्त एक 200-400 रुपयाला मार्केटमध्ये जो भेटतो तोच आपण इन्स्टॉल करतो. आपण हे बघतो का की यार आपण 2000चं पण अँटीव्हायरस काय इन्स्टॉल नको करायला, ते आपण बघत नाही. आपण एक स्वस्तातला अँटीव्हायरस घ्यावा. मग पतसंस्थेमध्ये जे मी अनुभवलं ती एक गोष्ट आहे की साहेबांनी सांगितलं की जास्त काही खर्च करू नको, तू काय कर स्वस्तातला अँटीव्हायरस घेऊन सगळ्यावरती इन्स्टॉल करून टाक. हाच एक त्यातला एक बेसिक आहे. आणि काय करा, एक इंटरनेट कनेक्शन घेऊन टाक आणि ते आपलं, म्हणजे आता काही ठिकाणी तर असं पण दिसलं की डोंगल लावतात
आणि डोंगलवरती CBSE ॲक्सेस घेतात, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन पतसंस्थेमध्ये इथं बाळगलं जात नाही आणि तिथं सिस्टम कुठंतरी कॉम्प्रोमाइज होऊन जाते. तर इथं कुठंतरी थोडं लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर पासवर्ड पॉलिसी, OTP ह्या गोष्टीवर थोडं फोकस करायला पाहिजे. युजर आपल्या पतसंस्थेमध्ये एखादा युजर जर सोडून गेला तर त्याचा आपण अकाउंट लॉक करतो आहे का? खूप ठिकाणी असं होतं की तो माणूस गेला सोडून दुसरा आला, त्याच्याकडे त्याचा युजरनेम आहे, तो तर मग घरी बसून पण ट्रान्झॅक्शन करू शकेल, कारण इंटरनेटवरती आपण CBSE ॲक्सेस घेतो आहे आणि त्याच्यावरती ट्रान्झॅक्शन करतो आहे. तर जो काही आपला एम्प्लॉय आहे त्यांनी पण जर समजा आपल्यातून जर सोडला असेल तर त्याचं अकाउंट ताबडतोब म्हणजे त्याचं लॉग इन जे असेल क्रेडेन्शियल हे सुद्धा लगेच ताबडतोब बंद केले पाहिजे. आणि त्या प्रकारची एक थोडी सिक्युरिटी, बेसिक लेवलची सिक्युरिटी. मी आता डायरेक्ट आमच्या एवढे जे पॅनल्स बसलेत इथं जर सिक्युरिटी बघितली त्यांच्याकडे सगळ्यांकडे आहे, होस्टिंग आहे, खूप हाय लेवलची सिक्युरिटी त्या ठिकाणी लावलेली असते. पण ही सिक्युरिटी ॲटलिस्ट तुम्ही त्या वेंडरकडे अवेलेबल आहेत की नाही, DR त्या वेंडरकडे आहेत की नाही. जर तुझी साईट जर बंद पडली, एखादी CBSE वेंडर कंपनी तिची जर साईट कधी बंद पडली तर ऑप्शन काय? आम्हाला दुसऱ्या सर्व्हरवरती ॲक्सेस करण्यासाठी काही ऑप्शन आहेत की नाही, की तुझी सिस्टीम बंद पडली, तू सिस्टीम बंद झाल्यानंतर तू जेव्हा चालू करशील त्याच्यानंतरच मला ॲक्सेस भेटेल, असं काही आहे का? हे पण एक थोडं बघायला पाहिजे. वेंडरसोबत ज्यावेळेस आपण हे करू, डील करू, त्यावेळेस त्याच्यासोबत जे ॲग्रीमेंट करणार आहेत त्या ॲग्रीमेंटमध्ये ही पण एक गोष्ट असायला पाहिजे की माझा जो डेटा आहे, जसं RBIने सांगितलेलं आहे की हा जो डेटा आहे हा भारतामध्येच असायला पाहिजे, भारताच्या बाहेर माझा डेटा सेव्ह नाही केला पाहिजे. तर हे ॲग्रीमेंट करताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये CBSE वेंडरसोबत जे ॲग्रीमेंट करू त्यावेळेस या गोष्टी आपण थोडं बघायला पाहिजे. नॉर्मली असं होतं की CBSE वेंडर काय करतो की देतो, हे आमचं ॲग्रीमेंट आहे, ह्याप्रमाणेच तुम्ही सगळं टर्म्स अँड कंडिशन करा. असं न करता एक सिक्युरिटी अँगलमध्ये सुद्धा आपण पण आपले काही पॉईंट्स त्याच्यामध्ये टाकले पाहिजे की आमचेसुद्धा हे पॉईंट्स आहेत की आमचा डेटा तुमच्याकडे आहे. डेटाची ओनरशिप कोणाची? तुमची पतसंस्थेची असायला पाहिजे. डेटा कोणाकडे ठेवला आहे? त्याच्याकडे ठेवलेला आहे, CBSE वेंडरकडे ठेवलेला आहे. तर तो डेटा हा तुमचा आहे, तो त्याचा नाही आहे. जर त्याच्याकडून लॉस जर झाला तर त्याच्याकडं आपल्याकडं कुठेतरी NDAमध्ये SLAमध्ये लिहिलेलं पाहिजे की ह्या डेटाची मालकी आमची आहे, हा कधी जर लॉस जर झाला तर हा तुला रिकवर करून द्यावा लागणार आहे. तर हे कुठं त्याच्यामध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं सर. थँक्यू. एक फक्त पॉईंट मी ॲड करतो. त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने सांगितलं आहे. फक्त मला वाटतं त्यांचं इंट्रोडक्शन करायचं राहिलं आहे. तुम्ही फक्त तुमचं इंट्रोडक्शन करून घ्या आणि मग झालं आहे. मी अतुल नाईक, मी जळगाव जनता सहकारी बँकेत CISO म्हणून काम करतो आहे. आणि मी फक्त 1-2 गोष्टी ॲड करतो ज्या तुम्ही कदाचित सगळ्यांनी हे अनुभवले असतील. आजकाल फ्रॉड्स खूप वाढले आहेत आणि जे फ्रॉडस्टर्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक्स वापरत आहेत आणि तुम्हाला थोडंसं काय म्हणता येईल, तुमच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न करून ते तुमच्याकडनं पैसे कसे काढता येतील याचा प्रयत्न करत असतात. तुम्हाला बहुतेक लोकांना ते SMS आले असतील की तुमची आज रात्री इलेक्ट्रिसिटी बंद होणार आहे आणि इलेक्ट्रिसिटी बंद करायची नसेल तर ही लिंक दिली, त्याच्यावरती क्लिक करा. आणि मग तो माणूस त्या नंबरवरती कॉल केलं, त्यालाच विचारलं, तो म्हणतो की मी लिंक पाठवतो, तेवढे पैसे पाठवा, नाहीतर तुमची रात्री 9 वाजता लिंक कट करणार आहे म्हणे इलेक्ट्रिसिटीची. हा दुसरा काही प्रकार नसून हा एक स्मिशिंग म्हणजे एक SMS द्वारे केलेला फ्रॉड आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे अशा प्रकारचे फ्रॉड वाढलेले आहेत आजकाल. तसंच दुसरा एक आलेला आहे तो म्हणजे KYCचा. तुम्हाला मेसेज येतो की तुमच्या बँकेकडनं तुमचं KYC अपडेट करायचं, त्यासाठी ही लिंक दिलेली आहे. लिंकवरती क्लिक केलं की तो म्हणतो की हे ॲप डाउनलोड झालं आहे तुमच्या ह्याच्यावरती, मग ते तुमचे डिटेल्स भरा बँकेचे आणि त्याचा उपयोग करण्यापेक्षा दुरुपयोग होतो म्हणायचा आणि तुमच्या अकाउंटमधनं पैसे गेल्याचे मेसेज तुम्हाला यायला लागतात. हे आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्या याच्याशी की ते खेळण्याचा प्रयत्न करतात भावनांशी. तुम्हाला काही अर्जन्सी दाखवतात आणि तुमची माहिती तुमच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करतात. सेन्सिटिव्ह माहिती असते, बँकेशी रिलेटेड माहिती असते, पॅन कार्डशी रिलेटेड माहिती असते, जी आपण सहजासहजी कोणाला द्यायला नको ती अशा वेळेला आपल्याकडनं दिली जाते, त्याचा दुरुपयोग केला जातो अशा प्रकारच्या हॅकर्सकडनं किंवा फ्रॉडस्टर्सकडनं आणि ज्याचा वापर करून तुमच्या अकाउंटला ते ॲक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या अकाउंटला ॲक्सेस मिळाला की तुमच्या अकाउंटमधले पैसे, त्याचा OTP, पासवर्ड, SMS फॉरवर्डर सगळं सेट केलेलं असतं, कारण तुम्ही लिंकवरती क्लिक केलेलं असतं. तुमच्या अकाउंटमधनं पैसे गेल्याचे मेसेजेस पण काही वेळानंतर तुम्हाला येतात आणि मग तुम्हाला कळतं की आपण ठगलो आहे, आपल्यावरती फ्रॉडलंट अटॅक झालेला आहे. तर असं काही करायचं नसेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात घ्यायची ती ही आहे
की आत्ताच्या RBIच्या नवीन गाईडलाईन्सनुसार RBIने सर्व बँकांना सांगितलं आहे की त्यांनी 1600 नंबरच्या लाईन्स इम्प्लिमेंट करा. म्हणजे जे नंबर कॉल येतील ते तुम्हाला 1600 सिरीजनेच येतील आणि त्याच्यावरती बँकेचं नावही तुम्हाला दिसेल, जेणेकरून कोणी असं कॉल सेंटरकडनं कॉल करून तुम्हाला सांगू नाही शकणार की मी बँकेतनं बोलतो XYZ बँकेतनं, तुमचं KYC अपडेट करायचं, त्याचे डिटेल्स जर मला दिले तर मी पटकन अपडेट करून देतो, नाही तर तुमचं अकाउंट आज लॉक होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्हाला कोणी भरीच पडू शकणार नाही. तसंच bank.in हे पण त्यांनी बँकांना सांगितलं की तुमच्या वेबसाईट्स तुम्ही bank.in वरती मायग्रेट करा. त्यासाठी ऑक्टोबरची डेडलाईन होती. सगळ्याच बँकांचे त्याच्याप्रमाणे bank.in वरती वेबसाईट्स मायग्रेट झालेल्या आहेत ऑलरेडी. आणि याच्याचबरोबर सगळ्याच बँकांना RBIने असंही सांगितलं आहे की तुमचे जे कस्टमर्स आहेत, ग्राहक आहे, त्यांच्यासाठी तुम्ही सायबर सिक्युरिटी अवेअरनेससाठी काही एफर्ट्स घेता आले तर घ्या. म्हणून सर्व बँका तुम्हाला काही मेसेजेस पाठवत असतील की बँकेकडनं आलेला फोन जो आहे त्याच्यावरती कोणत्याच बँकेचे कर्मचारी तुम्हाला OTP किंवा पासवर्ड विचारत नाही, असे मेसेजेस तुम्हाला आले असतील. किंवा बँकेमध्ये गेल्यावरती ते अवेअरनेसचे पोस्टर्स तुम्हाला डिस्प्ले केलेले बँकेमध्ये दिसतील. हा सगळा जो प्रकार आहे याचं कारण असं की मध्यंतरीच्या काही काळामध्ये, म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर 19-20 साल 2019-20 साल तेव्हा कोविड सुरू होता आणि त्याच्यामुळे डिजिटल ट्रान्झॅक्शन एक्सपोनेन्शियली वाढल्या. त्याच्यातल्या त्यात UPIचे ट्रान्झॅक्शन खूप वाढले आणि जसे UPIचे ट्रान्झॅक्शन वाढले, जसे सिनियर सिटीजन लोकांनी UPI वापरायला सुरुवात केली, तसे हे फ्रॉडचे प्रकारही खूप वाढले. त्यांच्यावरती आळा घालण्यासाठी हे RBIने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, NPCI यांनी बँकांना सांगितलं की तुम्ही अशा प्रकारचा अवेअरनेस तुमच्या कस्टमरसाठी करा. म्हणजे फिशिंग आणि हे स्मिशिंग जे आता आपण बघितलं की SMS द्वारे तुम्हाला फ्रॉड करण्याचा प्रयत्न करतात, हे सगळे प्रकार जे आहेत त्याचा एकच उद्देश आहे की तुमच्या कस्टमरच्या खात्यामधनं पैसे कसे त्याला पळवता येतील, तुमची माहिती कशी गोळा करता येईल, हे करण्यासाठी अशा प्रकारचे अटेम्प्ट ते करत असतात. याच्यात थोडंसं फक्त 1-2 मिनटं मी घेतो. म्हणजे सकाळच्या सेशनमध्ये आपण जे बोललो होतो ना की पीपल, प्रोसेस आणि टेक्नॉलॉजी, हे 3 ज्या गोष्टी आहेत ह्या सायबरशी रिलेटेड आहेत. आणि ह्या तिघही जर वीक असतील तर सायबर अटॅक निश्चित होणार. सायबर म्हणजे काय, ज्या ज्या गोष्टी इंटरनेटशी जोडल्या आहेत, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतो आपण त्याला. तर याच्यामध्ये जसं सरांनी सांगितलं की Windows 10 आता गेलेलं आहे ऑक्टोबरपासून, तर सगळ्यांनी Windows 11 आपण अपडेट केलं पाहिजे. अँटीव्हायरस जर आपल्या सिस्टीमला इन्स्टॉल केला असेल तर ते अपडेट करण्याची व्यवस्था असली पाहिजे, ते रेग्युलर अपडेट व्हायला पाहिजे. नुसतं अपडेट होऊन उपयोग नाही, तर ते रेग्युलर स्कॅन व्हायला पाहिजे. ह्याच्यावर लक्ष ठेवणारा कोणतरी, म्हणजे याची मॉनिटरिंग म्हणतो आपण. म्हणजे अपडेशनबरोबर मॉनिटरिंग पण महत्त्वाचं आहे. कारण की अटॅक तिथेच होत असतात जिथे वीकनेस आढळतो, त्या ठिकाणी हॅकर जो आहे ती वीकनेसची जी काही कडी आहे तिला धरून तो आतमध्ये शिरत असतो. पण म्हणजे आपण आता जे बोलतोय ते प्रिव्हेन्शनवर बोलतोय. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही जी म्हण आहे, ह्याला धरून जर आपण चाललो तर आपल्याकडे प्रत्येकाला जो एक रोल दिलेला आहे कामकाजाचा, त्याप्रमाणेच त्याला सिस्टीममध्ये अधिकार असले पाहिजेत. प्रत्येक गोष्ट ही मेकर चेकर पद्धतीने झालेली पाहिजे. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे 2 वेळा त्याला पासवर्ड असला पाहिजे वगैरे, आपण हे पण ऐकलं समजा. आता त्याचबरोबरीने आपल्या सिस्टीम आपण अद्ययावत आहेत की नाही, की जे समजा आपण ज्यांच्याकडनं ही सेवा घेतलेली आहे ते पण लोक त्या पद्धतीनं जिथे आपला डेटा ठेवलेला आहे त्याचा बॅकअप असेल, त्या सर्व्हरशी सुरक्षा असेल, त्या संदर्भाचं वेळोवेळी अपडेशन्स ते करतायत का, याचं व्हेरिफिकेशन आपण आपल्या ऑडिटरच्या माध्यमातून केलं पाहिजे. कधीतरी वर्षातनं एकदा जो ऑडिटर आपण नेमलेला आहे त्याच्यासोबत आपण त्या ठिकाणी व्हिजिट केली पाहिजे. म्हणजे व्हेंडर व्हिजिट ही सुद्धा एक इम्पॉर्टंट गोष्ट त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीवर आपलं मॉनिटरिंग आणि कंट्रोल ह्या दोघं गोष्टी असल्या पाहिजेत. कारण की आपण काय आहोत, ग्राहकांच्या डेटाचे आपण विश्वस्त आहोत. ग्राहक हा त्याच्या माहितीचा, त्याची जी माहिती ही गोपनीय आहे, ती गोपनीयता ठेवण्याकरता आपण त्याचे विश्वस्त आहोत, ती आपली जबाबदारी आहे. तर ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपण नीड टू डू बेसिस आणि नीड टू हॅव बेसिस, म्हणजे ज्याला जिथे जशी गरज आहे तेवढाच ॲक्सेस आपण त्याला दिला पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था जर आपण केली आणि प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझमवर जर आपण जास्त लक्ष दिलं तर कदाचित पुढच्या गोष्टी आपल्या ह्या टळत राहतात. जसं आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घेतो, त्याच बाबतीमध्ये तसंच पद्धतीने आपण संगणकाची जी आरोग्य आहे ते आपण सांभाळलं पाहिजे. तर सगळ्या व्यवस्था ह्या व्यवस्थित आणि सुरक्षित राहू शकतील. धन्यवाद वाणी सर. सेल्फ
रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन असं काय तुम्हाला पतपेढ्यानं म्हणायला हरकत नाही, कारण तुमच्यावर कोणाचाच अंकुश नाही, कोणाचाच कंट्रोल नाही, म्हणजे तुम्ही सेल्फ रेग्युलेटेड आहात. पण पुढचा जो विषय आपला आहे की ते रेग्युलेशन सेल्फ रेग्युलेटेड कुठल्या माध्यमातून असावं, याच्यासाठी बँकांना जे काही रेग्युलेटरी कंट्रोल्स आहेत ते कंट्रोल्स कसे आहेत आणि त्यातनं बँकांची रिस्क कशी मॅनेज होते, या विषयावरती आपल्याला नाईक सर आणि देव सर परत एकदा सांगतील. जसं मगाशी आपण बोलताना उल्लेख केला की आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरतो, आय टी प्रॉडक्ट्स वापरतो. त्याच्यामध्ये काही वेंडर्सकडनं सर्व्हिसेस घेतो, काही आपल्या इन हाऊस प्रॉडक्ट्स असतात इम्प्लिमेंटेड, काही क्लाउडवरती असतात, काही दुसऱ्या वेंडरकडनं आपण फक्त सर्व्हिसेस अवेल करत असतो. या सगळ्यामध्ये आपल्याला आय टी सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी यांचं कॉम्प्लायन्स आपल्या बाजूने आणि वेंडरच्या बाजूने कसा झाला आहे, किती झाला आहे, हे वेळोवेळी बघणं आणि तपासणं अत्यंत आवश्यक असतं. ह्याच्यामध्ये जर एखादा वेंडर तुम्हाला उदाहरणार्थ ATM ASP सर्व्हिसेस देत असेल, तर त्या वेंडरकडे काही मॅन्डेटरी रिक्वायरमेंट्स असतात की त्याने दरवर्षी PCI DSS ऑडिट करणं गरजेचं आहे. ते PCI DSS ऑडिट जर सर्टिफिकेट त्याच्याकडे असेल तर त्याने काहीतरी मिनिमम लेवलचं सिक्युरिटी स्टँडर्ड त्याने मेंटेन केलेलं आहे त्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये, असा त्याचा अर्थ होतो. हे झालं वेंडर साईडचं. आता आपल्या साईडला जर आपल्या IT सिस्टीम्स असतील तर त्याचंही आपल्याला पिरियॉडिकली VAPT आणि IS ऑडिट करणं पण गरजेचं असतं. सर, VAPT फुल फॉर्म? व्हल्नरॅबिलिटी असेसमेंट आणि पेनिट्रेशन टेस्टिंग. म्हणजे जी सिस्टीम तुम्ही इम्प्लिमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये काही पॅचेस अपडेट करायचे राहिलेत का, काही पॅचेस अपडेट न केल्यामुळे तुमच्या IT सिस्टीम्स व्हल्नरेबल झाले आहेत का, हे ज्याच्यामुळे कळतं त्याला आम्ही व्हल्नरॅबिलिटी असेसमेंट असं म्हणतो. आणि पेनिट्रेशन टेस्टिंग सर थोडंसं त्यांच्या बाबतीमध्ये जाऊन की बाबा त्यांची डिपेंडन्सी CBSच्या बरोबरीने इतर सगळ्या व्हेंडर्स बरोबर आहे, होय. तर त्या सगळ्या व्हेंडर्सना करायला पाहिजे वगैरे असा एक विषय. SMS सुविधा जे तुम्ही घेता, तर SMS जो प्रोव्हाइड करतो त्याचं ऑडिट केलं आहे का त्यांनी? तुमचा SMS कुठे चाललाय? SMS तुम्ही दिला ना कोणाकडनं तरी SMS सुविधा घेतली, मग तुमचा SMS मध्ये कोणी वाचतंय का ते चेक केलं का? SMS व्हेंडरचं सुद्धा ऑडिट झालेलं पाहिजे आणि त्याचा ऑडिट रिपोर्ट तुमच्या बँकेत पाहिजे की हे SMSचं ऑडिट केलं आहे. जो तुमचा वेंडर आहे त्याच्याबरोबर तुमचं ॲग्रीमेंट आहे, तर तुमचा डेटा जो जाणार आहे तो एन्क्रिप्टेड मोडमध्ये जाणार आहे. त्याच्याकडच्या सिस्टीम्सचं जे इम्प्लिमेंटेशन आहे त्याचं त्याने इम्प्लिमेंटेशन करताना त्याचं पॅचिंग केलेलं आहे का, त्यांच्यावरती अँटीव्हायरस आहेत का, त्याच्या सिस्टीम्सचं पिरियॉडिकली ऑडिट झालं आहे का, त्याचं स्कॅनिंग होत आहे का पिरियॉडिकली, हे सगळे जे कॉम्प्लायन्सेसचे रिक्वायरमेंट्स असतात हे एक तर तुम्ही वेंडरकडनं पिरियॉडिकली त्यांचा रिपोर्ट मागू शकता थर्ड पार्टी ऑडिटरचा, किंवा त्याने केलेलं असेल तर त्याचे रेकॉर्ड्स तुम्ही स्वतः जाऊन एखाद्या सॅम्पल बेसिसवरती चेक करू शकतात. आणि तुमच्या साईडचे जे रेकॉर्ड्स आहेत ते तुमची IT टीम मेंटेन करेल, तुमच्याकडे ITचा कोणी माणूस असेल तो मेंटेन करेल, पण त्याचबरोबर तुमच्याकडच्या सिस्टीमचं पण ऑडिट कोणतरी केलं पाहिजे. आणि हे कुणी केलं पाहिजे तर जनरली RBI आमच्यासारख्या बँकांना सांगतं की तुम्ही सर्टिन एम्पॅनेल जे IS ऑडिटर्स आहेत त्यांना तुम्ही नेमा, म्हणजे ज्यांचं काहीतरी पर्टिक्युलर क्वालिफिकेशन आहे, सर्टिनच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे, त्यांच्याकडे क्वालिफाईड स्टाफ मेंबर्स आहेत, ते VA किंवा PT जसं मी मगाशी सांगितलं व्हल्नरॅबिलिटी असेसमेंट आणि पेनिट्रेशन टेस्टिंग करू शकतील. तर अशा प्रकारची जी ऑडिटिंगची रिक्वायरमेंट आहे ही आपल्या बाजूने पण आहे आणि जे आपले वेंडर आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत त्यांच्या बाजूने पण आहे. या दोघांनी मिळून जेव्हा त्यांच्याकडच्या सर्व्हिसेससाठी कॉम्प्लायन्सेस पूर्ण केले असतील आणि आपल्या इंटरनल टीमने ऑडिट कॉम्प्लायन्सेस कम्प्लीट केले असतील, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की आपल्या बाजूचं इन्फ्रास्ट्रक्चर हे सिक्युअर्ड आहे आणि इम्प्लिमेंटेड आहे व्यवस्थित. सर 2 टूल्स सांगा, कुठली रिस्क टूल्स वापरायला हवीत किंवा तुम्ही वापरता अशा एकच पद्धतीने. मिनिट, फक्त देव सरांना काहीतरी ॲड करायचं आहे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट प्रिव्हेंटिव्हमध्ये असं सांगायची होती की आपण कुठल्याही प्रकारचे, सरांनी सांगितलं होतं ते की फ्रीवेअर सॉफ्टवेअर वापरायचे नाही, ही काळजी सगळ्यात पहिल्यांदा घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे जेही सॉफ्टवेअर आपल्याला लागतात त्याची लायसन्स घेतली पाहिजेत आणि त्याची यादी बनवली पाहिजे आणि संचालक मंडळ बैठकीत त्याला मान्यता दिली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जर कुठलं सॉफ्टवेअर आढळलं तर ते काय आहे, अनऑथोराईज आहे. संचालक मंडळाने ज्याला मान्यता दिलेली आहे ते सॉफ्टवेअर ऑथोराईज आहे आणि तेच परचेस केलं जाईल आणि ते IT टीच्या लोकांनी संचालक मंडळात ठेवलं पाहिजे की ह्या गोष्टी आपल्याला लागतात.
म्हणजे फ्रीवेअर इवन म्हणजे आपला ऑडिटर असेल, आपला व्हेंडर असेल, त्याच्याकडून जर आपल्याला काम करून घ्यायचं असेल तर त्याच्याकडे सुद्धा लायसन्स सॉफ्टवेअर असलं पाहिजे, त्याच्याकडे सुद्धा स्वतःचा एक रजिस्टर्ड ईमेल आय डी असला पाहिजे. असा आग्रह आपण त्याला धरला पाहिजे. त्याने फ्रीवेअर काहीच वापरायचं नाही, आपल्याला ते करण्याला बाध्य करायचं नाही. म्हणजे हा वचक आपण आपल्या कामाकरता ठेवला पाहिजे. याला आपण कंट्रोलिंग म्हणू शकतो. उदाहरण सांगतो मी तुम्हाला की तुमचा मोबाईलमध्ये तुम्ही एखादं ॲप डाउनलोड केलं तर तो काय म्हणतो, आलो 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 विचारतो ना, परमिशन विचारतो ना तुमची. तसंच तुमच्या बँक सोसायटीच्या सिस्टीममध्ये कोणी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करत असेल, कर्मचारी इन्स्टॉल करत असेल किंवा बाहेरचा व्यक्ती किंवा हार्डवेअर वेंडर इन्स्टॉल करत असेल किंवा सॉफ्टवेअर वेंडर इन्स्टॉल करत असेल, तर त्यांनी तुमची परमिशन घेतली पाहिजे की मी तुमच्या ह्या कॉम्प्युटरमध्ये एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू का. ते सॉफ्टवेअर कुठले असो, एक्सेल असो, पॉवर पॉईंट असो, कुठलंही ते तुम्हाला लागत असेल नको लागत, तर मग जे सॉफ्टवेअर तुमच्याकडे सध्या सिस्टीममध्ये आहे ते परमिटेड आहे का, किंवा कोणी एखादा बाहेरचा वेंडर किंवा आपला वेंडर तिथे इन्स्टॉल करतो आहे का, त्याची परमिशन तुमच्या परमिशनशिवाय तिथे इन्स्टॉल केलं नाही पाहिजे. अजून एक व्हर्नॅबिलिटी तुमच्याकडे कॉमन आहे की तुम्ही सध्या जे ईमेल आय डी वापरता ते गुगल, याहू किंवा रेडिफ मेलचे वापरता, बरोबर आहे ना? किती लोक वापरता? तर ते इथून गेल्या गेल्या तात्काळ बंद करा. ते तुमचे वैयक्तिक पाहिजे. वैयक्तिक म्हणजे संस्थेच्या नावावर डोमेन घेतलेले पाहिजे. आणि आता ठीक आहे, तुम्ही पहिले त्यांचे ते घ्या. आमच्यासारख्या बँकांना तर त्याचं सर्व्हर पण आमच्याचकडे पाहिजे असं त्याचा पॅरामीटर असतो. ते ओपन मेल दाखवता येत नाही. आता तुम्ही समजा एखाद्या जालना ब्रँचने संभाजीनगर ब्रँचला मेल केला, तर काय केला मेल की XYZ, मी ॲडवाईस देतो की XYZला 1 लाख रुपये देऊन टाक. आणि तो मेल समजा एखाद्या माणसाने तुमची रेग्युलर अशी डील चालत असेल की ते पेमेंट करा म्हणून, आणि ते मध्ये कोणी रीड केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं की तो सेक्शनवाला आज सुट्टीवर आहे आणि तुमचा मेल आय डी हॅक करून त्या दुसऱ्या ब्रँचला ॲडवाईस केला गेला 1 लाख रुपये देऊन टाक, आणि तो देऊन टाकेल. बरोबर आहे ना? ॲडवायझरी सिस्टीम पहिले जुन्या वेळेस MSC बँक जेव्हा होती, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, तेव्हा ईमेल वगैरे नव्हते, तर बोगस फॅक्स करायचे, बोगस फॅक्स आणि बोगस फॅक्सवर पेमेंट व्हायची. तशी नाही सिस्टीम. आहे. आणि हे साहेबांनी जसं सांगितलं आता वाणी साहेबांनी, तशा केसेस अजूनही होत आहेत. बिझनेस ईमेल कॉम्प्रोमाइज, ज्याच्यामध्ये कोणाची तरी ईमेल असते, ते कोणीतरी फिशिंग करून तुमची मेल म्हणून पाठवतो, आणि मग तो जो वाचणार असतो त्याने एक अक्षरातला फरक असतो नावामध्ये, ईमेल आय डीमध्ये, त्याला तो फरक लक्षात नाही आला तर तो त्या ह्याच्याप्रमाणे पेमेंट करून टाकतो. अशा 2-4 केसेस मुंबईमधल्या पेंडिंग आहेत. मुंबई पुण्यामधल्या IT इंडस्ट्रीशी रिलेटेड कंपन्यांमधले सुद्धा पेंडिंग आहेत, ज्याच्यामध्ये ईमेलचं हॅकिंग होऊ शकतं किंवा ईमेलसारखा ईमेल आय डी क्रिएट केला जातो, ज्याला आपण फिशिंग केलं असं म्हणू शकतो. आणि जे पेमेंट रेग्युलर खात्याला जायचं होतं त्याच्याऐवजी दुसऱ्याच खात्याला पेमेंट केलं जातं, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे फ्रॉड्स कॉमन आहेत. आणि मगाशी साहेबांनी जसा पॉईंट सांगितला की तुमच्याकडचं सॉफ्टवेअर सगळं लिगल असलं पाहिजे, तुम्ही स्वतः विकत घेतलेलं असलं पाहिजे. शक्यतोवर फ्रीवेअर, ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरू नका, कारण ते कुठनं कंट्रोल होतो, त्याचे काय त्याच्यामध्ये इन्स्टॉल होतं त्याच्यावरती आपला काहीही कंट्रोल नसतो. हे जसं आपल्या बाजूला आपण करतो तसंच आपण वेंडरलाही एन्फोर्स करायला पाहिजे. काही ठिकाणी ते इतकं एक्स्ट्रीम असतं की आमचे जे IS ऑडिटर आमच्याकडे VAPT करायला येतात, त्यांचा जो नेक्सस इन्स्टॉल केलेला लॅपटॉप असतो त्याच्यावरती सुद्धा आम्ही त्यांना सांगतो की कॉपी तुमची लायसन्स असेल तरच तुम्ही आमच्या नेटवर्कमध्ये आणा, नाही तर हे आम्ही तुम्हाला अलाऊ करत नाही. म्हणजे वेंडरचा सुद्धा जो ऑडिट करायला येतो ऑडिटर, त्याचंसुद्धा सॉफ्टवेअर आम्ही त्यांना एन्फोर्स करतो की ते लिगल असलं पाहिजे. ते पायरेटेड कॉपी किंवा ओपन सोर्स असायला नको, कारण त्याच्यामध्ये काय व्हल्नरेबिलिटी असतील आणि तो जो लॅपटॉप आपल्या नेटवर्कमध्ये कनेक्ट केला त्याच्याबरोबर ते जे काही त्याच्यामधले व्हल्नरेबिलिटीचे काही दुसरं सॉफ्टवेअर आहे ते आपल्या नेटवर्कमध्ये कनेक्ट होऊ शकतं. तेवढी काळजी आम्ही घेतो, तशी काळजी तुम्हाला पण घेणं गरजेचं आहे. सर, मला वाटतं बऱ्याच संस्था इथे- असं करतात की व्हेंडरच येतो आणि व्हेंडरच NADS इन्स्टॉल करून टाकतो. का की त्याला वर्ड एक्सेल नेक्स्ट टाइम इन्स्टॉल करायचा असेल तो म्हणतो मी कशाला येऊ, तो त्याच्या ऑफिसमध्ये बसूनच इन्स्टॉल करून देतो तो. आता ह्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे पहिल्यांदा AI आणि ML तुमच्या लोन डिलेव्हरीसाठी कसं वापरू शकता ह्याच्यावरती आपण डिस्कस केलं. ते साधारणतः कसं असायला पाहिजे आपण कन्क्लूड केलं तर तुमच्या असलेल्या ब्रँचच्या माणसांनी केलेलं काम हे डिजिटल बेस्डवरती सँक्शनिंग अथॉरिटीपर्यंत पोहोचून त्याचं सँक्शन झालं, त्याचं सँक्शन लेटर निघालं, त्याची डॉक्युमेंटेशन तिथे प्रिंट झाली, डॉक्युमेंटेशन एक्झिक्युशनला गेली
आणि लोन डिस्बर्स झालं. ह्या सिमलेस प्रवासासाठी ह्या लोन ओरिजिनेशन सिस्टीमचा आपण वापर करतो. दुसरं आहे प्रिडिक्टिव्ह ॲनालिसिस, की काय काय प्रिडिक्शन्स AI डेव्हलप करू शकतो. ती सगळीच बरोबर असतील असं नाही, पण त्या पद्धतीमुळे आपल्याला एखाद्या माणसाचा बॅकग्राऊंड नंतर कळतो, त्याच्या आधी कळू शकतो. म्हणजे एखादं लोन आपण दिल्यानंतर आपण कधीतरी 1-2 वर्षांनी रिग्रेट करतो की बाबा ह्याला लोन वाटत होतं तेव्हा मला लोन द्यायला नको आहे, पण जाऊ दे आता गेलं, आता हे रिकवर कसं करायचं बघू. हा प्रिडिक्टिव्ह ॲनालिसिस कदाचित आपल्याला आधी मिळू शकतो. तिसरा विषय होता सायबर सिक्युरिटी. आता मला वाटतं सगळ्या सोसायट्यांना हा विषय फार जड गेला असेल की बाबा एवढं सगळं इन्व्हेस्टमेंट करायची तर आम्ही काम कसं करणार. सोपं आहे. सरांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं ते करताना की आपल्याला जेवढं आवश्यक आहे आणि आपण जेवढी कॉस्ट बेअर करू शकतो त्याच पद्धतीची सॉफ्टवेअर आपल्याला घ्यायची आहेत. म्हणजे आपण उद्या कोणी फिनाकलला जाणार नाही, कोणी फ्लेक्सक्यूबला जाणार नाही आहे. आपल्याला जी सॉफ्टवेअर परवडतील, जी सायबर सिक्युरिटीशी कॉम्प्लायंट असतील, एवढ्यासाठीच आपण प्रयत्न करायचे आहेत. आणि शेवटचं रिझोल्युशन आपलं असं होतं की पतसंस्था या सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन्स आहेत. म्हणजे त्याच्यावरती कुठलाही असा निर्बंध, अंकुश असा कोणत्याही फायनान्शियल सिस्टीमचा नाही आहे. तर ह्या फायनान्शियल सिस्टीमचा अंकुश नसल्या कारणाने आपली स्वतःवरती असलेली ताकद दाखवणं आणि कंट्रोल्स कसे एस्टॅब्लिश करणं हे आपल्यावरती अवलंबून आहे. ते बँकांमध्ये कशा पद्धतीने होतात हे आम्ही तुम्हाला सांगितलं. या पद्धतीने कुठेही गांगरून किंवा कुठेही त्याच्यातनं इतका काय खर्च असेल तर मग हे कसं काय करू शकणार असं काही नाही आहे. तुम्हाला तुमच्या स्टेप्स घ्यायचे आहेत आणि त्या स्टेप्सप्रमाणे ह्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. एक आपण बघितलं की संपूर्ण बँकांच्या वर्किंगमध्ये जे कोऑपरेटिव्ह बँकिंग कल्चर आपण म्हणतो, स्ट्रक्चर आपण म्हणतो, याचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्या GDPमध्ये 6% आहे. पण पतसंस्थांचं कॅल्क्युलेशन अजून कुठेही रेकॉर्डवर आलेलं नाही आहे. ते जर धरलं तर ते कदाचित आपण पण एकदम 10%च्या वरती, 11%च्या वरती कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन म्हणून जाऊ शकतो. तर हे करण्यासाठी तुम्हाला ऑर्गनाईज स्वतःला व्हावं लागेल आणि कुठेतरी सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशनचे जे काही नियम आहेत ते जास्ती अंगीकारावे लागतील, असा या रिझोल्युशनचा भाग आहे. आपल्या सगळ्यांनी आमचं म्हणणं लंच नंतर ऐकून घेतलं, ध्यान देऊन ऐकून घेतलं. कोणी ध्यान लावलं आहे, पण ध्यान देऊन ऐकून घेतलं. पण या सगळ्या गोष्टींमधनं आम्हालाही आपल्याबरोबर सगळ्या चेहऱ्यांकडनं हे करत असताना जास्तीत जास्त माहिती देण्याचा आनंद मिळाला. खूप खूप धन्यवाद. क्रेस्ट इन्फो मीडियानी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं, त्याच्याबद्दल क्रेस्ट इन्फो मीडियाचेही खूप खूप धन्यवाद. आता प्रश्न उत्तरं काय असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. आमच्या कुवतीप्रमाणे प्रश्नांना उत्तरं देऊ. नमस्ते सर. माझं एक छोटंसं क्वेश्चन आहे, पण तो खूप महत्त्वाचं आहे इथे असलेल्या सर्वांसाठी. जेव्हा आपण आता पतसंस्थेमध्ये एखादा सॉफ्टवेअर आपला चालू आहे, आपण दुसऱ्या सॉफ्टवेअरकडे स्विच होतो, त्यावेळी जेव्हा सॉफ्टवेअरचा डेटा मायग्रेट करतो तेव्हा कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे, आणि त्या काळजी म्हणजे पुढचे जे मायग्रेशन ऑडिट असतं किंवा सिस्टीम ऑडिट असतो ते कसं फेस करता येईल, त्याचे जे काय पॉईंट्स आहेत आणि काय काय त्याच्यात काळजी घेतल्या पाहिजेत त्याची माहिती जर दिली. महत्त्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे. सरांचा आवडता मी स्वतः CISA आहे, सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिस्टीम्स ऑडिटर, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी असा उल्लेख केला असेल. ॲक्च्युली तुम्ही कोणतंही सॉफ्टवेअर जेव्हा मायग्रेट करतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो की त्याचा जो डेटा आहे तो पूर्णपणे जुन्या सॉफ्टवेअरमधून नवीन सॉफ्टवेअरमध्ये आला पाहिजे. कदाचित काही फील्ड्स ॲडिशनल असतील त्याच्यामध्ये जुन्या सॉफ्टवेअरमध्ये नसतील, तो डेटा तुम्हाला मॅन्युअली एंटर करावा लागेल. आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला ते दोघांचं डेटाचं मॅचिंग करावं लागेल. त्याच्यासाठी एक आपण ऑडिट करतो ज्याला तुम्ही आत्ता सांगितलं ते बरोबर नाव आहे, मायग्रेशन ऑडिट. मायग्रेशन ऑडिट हे करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. गरजेचं अशा करता आहे की वेंडर तर सांगून देईल तुम्हाला की मी डेटा बरोबर मायग्रेट केला आहे, पण या अकाउंटचे बॅलन्स त्या अकाउंटला गेला आहे का नाही हे कोण व्हेरीफाय करणार. हे तुम्ही जरी तुमच्या एम्प्लॉईनी जरी व्हेरीफाय केलेलं असलं तरी थर्ड पार्टीचं सर्टिफिकेट तुमच्या रेकॉर्डला असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ऑडिटर नेमा. अशा प्रकारच्या ऑडिटसाठी तुम्ही सर्टिन एम्पॅनेल ऑडिटरच नेमायला पाहिजे असं जरुरी नाही. रेग्युलर IAS ऑडिटरसुद्धा हे काम करू शकेल. त्यांच्याकडे जे अवेलेबल कॅट टूल्स आहेत, कॅट टूल्समध्ये अगदी साधं टूल एक्सेल जरी वापरलं तरीसुद्धा त्यांना त्याच्यावरनं हे व्हेरीफाय करता येईल की बॅलन्स करेक्टली ट्रान्सफर झाले की नाही. हे करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचं रेकॉर्ड तुमच्या रेकॉर्डवरती ठेवा, थोडक्यात सरांना जेणेकरून असं पुढे जाऊन सांगायचं काही आहे अडचण होणार नाही. की तुमचा जो एक्झिस्टिंग बॅलन्स आहे त्याचा GLPL
आणि अकाउंट लेवलचे बॅलन्सेस हे ट्रान्सफर होत असताना पहिले काळजी घ्या की ते बॅलन्सेस टॅली आहेत आणि ते मायग्रेशन पुढे घेऊन जा. ही मायग्रेशनची प्रोसेस कुठल्याही सॉफ्टवेअर शिफ्टिंगमध्ये क्लिष्टच असते. काही दिवस त्यात लागतात, काही कदाचित मोठं असेल बँक तर जास्ती वर्ष पण लागू शकतात ते क्लिअर करायला, पण पुढे जाणं आवश्यक असतं. याच्याकरता आपली एक चेकलिस्ट पण आपण स्वतः बनवली पाहिजे मायग्रेशन करण्याच्या अगोदर. याच्यामध्ये बरेचसे गॅप ॲनालिसिससुद्धा आपल्याला करावा लागतो. तर हे सगळ्याची काळजी आपण जर घेतली आणि सगळ्यात शेवटी थर्ड पार्टी ऑडिटरकडनं आपण ते व्हेरीफाय करून घेतलं तर आपण प्रॉपरली पुढे जाऊ शकतो.